तर तुमच्या हातीत आहे, महेश हे तर तुमच्या हातीत आहे. म्हटलं बा आज माझा प्लॉट जर आज बिना खर्च निघल्याचा जर गेला तर म्हटलं फाशीच घे, जे योग्य वाटेल ते करा. जे योग्य वाटेल ते करा. मी सगळे अधिकारी साबळे साहेब बी मी 4 दिवस भाऊ बरं ठीक आहे, मी बोलतो त्यांना, बोलतो मी 4 दिवस साहेब सगळे अधिकाऱ्याला विचारा. मी हसून खेळून होतो, फक्त त्या माणसानं लय हे केलं मला. आताही एवढा धीर सोडू नका, आम्ही सोबत नाही साहेब अधिकारी वर्ग शेतकऱ्याशी म्हणजे असं हलकटवाणी बोलतात. त्या दिवशी हा तोडा काढा कामाचा आहे, एवढा तरी याचा फायदा होतो. विषारी नाही विषारी नाही होऊ शकत. फॉरेन्सिक वाले ना त्यांच्याकडून तपासून घ्या, काय तेवढं नुकसान करतो, काढून नुकसान काऊन करून घ्यायचं. कारण ते कमी माल थोडी एक मिरची तोडा गेलं की सगळं झाली. पहिला तोडा. अरे आता असं समजूया की उद्या पण सगळं संपणार आहे, त्याच्या आधी काढून घ्या एक तोडा. हो साहेब, याच्यावर काही दुसरं असेल ना कृषीवाले, दुसरं काही स्प्रे घ्या. काउंटर इफेक्ट करायला काही काउंटर अटॅक करायला की हे याला थांबवायला काही पेस्टिसाइड मध्ये आपल्याकडे हे यायला माहिती मिरची चोरून येतात. पेट्रोलिंगचा काय उपयोग आहे? पेट्रोलिंग मॅनेज करून तर स्वतःला सांगायला लागतात की आपले लोक कसे मॅनेज होतात का? आता इतके लोक सांगू मी डायरेक्ट नाका टाकायचं, गाडी चेक केल्याशिवाय गेलीच नाही पाहिजे, पुढे तपासली पाहिजे. पोलिसांची मदत घ्यायची, त्यांचे 2 लोक ठेवायचे. काय असते, तुम्हाला पगार आहे, आम्हाला पगार, आम्हाला काही फरक पडत नाही. जे गोरगरीब बँकेचं कर्ज काढून हे करतात ना, त्यांना याचा काय इफेक्ट होतो हे आपल्याला माहिती आहे. सकाळी काय फरक पडतं? सगळे शेतकरी विचारून घ्या लवकर मिळेल. कोण आहे? कुठे पायदान कोण आहे? विचारून घ्या. कुठे काय कुठे साहेबांनी बोला. नुकसान भरपाई काय होतं? माणसाचं खिशातून कोण तीनदार माणूस आहेत का? तुम्ही म्हणता 2000 टाकलं त्या फायदा होईल पुन्हा. फवारणी काढून द्या, मग मिरची ठिकाणावर आणून द्या. 2000 मिरची नीट होतो. एक मिनिट, तुम्हाला आतमध्ये बोलवलं नाही, ऐकून घ्या. ऐकून घे तू. तुम्हाला कोण बोलवलं का आतमध्ये? साधी आळीची फवारणी काढायची 5000 रुपये लागू राहिले. 7-8 पंपाला 5000 रुपये खर्च येऊ राहिला मिरची. तुला बोलवलं कोण आहे? म्हणणार कोण होतं? भाषी घ्यायची पाळी आली की आज शेतकरी भाषी घ्या. याच्या खिशात जात होते का ते? आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीनं काय सांगणार सर? आता आम्ही पोलीस स्टेशन मार्फतीनं, माझ्या ठाणेदार धाडच्या मार्फतीनं आम्ही तहसीलदार साहेबांना, वन विभाग आणि तहसील पोलीस स्टेशन पर्दापूर तसेच महसूल सोयगाव, तहसीलदार सोयगाव यांना आम्ही पत्र दिलं का या विभागातला ही जी हानी झालेली आहे, इथं जे ड्रम टाकलेले आहे त्यामुळे जे केमिकलमुळे इथली शेतकऱ्याच्या नुकसानाची, मालाची हानी झालेली आहे, पिकाची हानी झालेली आहे, त्याचं तुम्ही सर्वे करा आणि त्यानुसार पंचनामे करा आणि त्या दृष्टीनं काय त्यांना उपाययोजना करता येईल
काय सहाय्य करता येते याविषयी आम्ही नाही का पत्र दिलं आहे. ज्याच्याने कायदा व्यवस्था प्रश्न निर्माण नको होऊ नये यासाठी आम्ही ते पत्र दिलं आहे आणि ते कारवाई करून घेऊ आम्ही. चालेल.